मित्रांनो, पोलीस भरतीची खूप मोठी संधी आलेली आहे आणि पोलीस भरतीची बघा 15,631 पदांची 15,631 पदांची मोठी भरती आहे. तरी आपण बघूया पोलीस भरतीची मुदतवाढ वाढलेली तरी आहे, पण किती मुदतवाढ वाढलेली आहे व कोणत्या साईटवर जाऊन फॉर्म भरायचा आपण ते बघूया. आता बघा कट केला. तर बघा आता इथं गुगलवर जायचं. गुगलवर गेल्याच्यानंतर इथं बघा खाली एक नंबरला माझी नोकरी म्हणून ते सिलेक्ट करायचं. माझी नोकरीमध्ये गेल्याच्यानंतर इथं बघा करंट अपडेट किंवा खाली घ्यायचं वर्तमान भरती असते बघा इथं, किंवा करंट अपडेटमध्ये गेली तरी चालते. हे बघा इथं दाबा ते क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा सुरुवातीला वर्तमान भरती, मेगा भरती, परीक्षा, प्रवेशपत्र, निकाल, चालू घडामोडी सगळं येते इथं. त्यानंतर खाली घ्यायचं. खाली घेतल्याच्या नंतर इथं बघा 3 नंबरला महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 यांची मुदतवाढ वाढलेली आहे बघा. किती झाली? 7/12/2025 म्हणजे डिसेंबरच्या 7 तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली बघा, खाली स्क्रोल करूया आपण. किती बघा 30 नोव्हेंबर होती, आता 7 डिसेंबर झाली बघा. इथं मुदतवाढ भेटलेली आहे. तरी आपण बघू कोणत्या जिल्ह्यात किती पद आहेत. 15,300 पद आहेत. तर बघा पोलीस शिपाईला 12,624 पद आहेत. पोलीस शिपाई 515 आहेत. वाहन चालक पोलीस शिपाई SRPF पण 1,566 आहेत. पोलीस बॅट्समॅनला 113 आहेत आणि कारागृह पोलीसला 554. एकूण 15,300 पद आहेत. तर बघूया इथं खाली आल्याच्या नंतर इथं बघा 10वी उत्तीर्ण याची एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बघा. इथं उंची दिली 165 सेंटीमीटर आणि पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 155 दिलेली आहे. धावणी बघा इथं धावणी 1600 मीटर मुलांसाठी आणि 800 मीटर मुलींसाठी. 20 गुण आहेत याला धावणीला, आणि 100 मीटरला मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100. इथं 15 गुण आहेत. एकूण 50 गुणांची अशी ग्राउंड होणार आहे. तर बघा वयाची अट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असावा. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. इथं बघा पोलीस शिपाई, पोलीस बँड्स आणि कारागृहासाठी शिपाई 18 ते 28 पर्यंत अर्ज करू शकतात. आणि पोलीस शिपाई वाहन चालकासाठी 19 ते 28 वय मर्यादा दिली. आणि पोलीस शिपाई SRPF साठी 18 ते 25 पर्यंत वय मर्यादा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दिलेले आहे. याच्यासाठी ओपनसाठी बघा खुला प्रवर्ग 450 फीस दिलेली आहे आणि SC ST मागासवर्गीयांसाठी 350. ऑनलाईन बघा इथं बघा इथं ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2025 आहे बघा. परीक्षा नंतर कळवण्यात येईल. इथं बघा तर सुरुवातीला आल्याच्या नंतर जाहिरातीवर क्लिक करायचं, किंवा तुम्हाला जर पूर्ण जाहिरात बघायची असेल अधिकृत वेबसाईट जाऊन तिथं कोणत्या जिल्ह्यात की काय जागा सगळं बघायचं. तर बघा ऑनलाईन अर्ज खाली घेतल्याच्या नंतर पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन हे बघा पोझिशन दिलेली आहे बघा. इथं इलिजिबल क्रायटेरिया 12वी पास असावं, ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन, सेक्शन दिलेलं प्रोसेस बघा. इथं ॲप्लिकेशन प्रोसेस, ॲडमिट कार्ड रिझल्ट सगळं दिलेलं आहे बघा इथं. त्यानंतर आता बघू आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, कोण्या साईटवर जाऊन करायचं. येते बघा 1 नंबरला जाहिरात आहे, 2 नंबरला ऑनलाईन अर्ज आहे. इथं क्लिक करायचं. इथं बघा क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा सुरुवातीला ज्यांनी इथं बघा किती दिवस राहिले, फक्त 6 दिवस मुदत वाढ झाल्यामुळे 6 दिवस 8 तास राहिलेत. इथं बघा कोणी इथं नवीन युजर लॉग इन, जर कोणी अगोदर रजिस्ट्रेशन केलं असल्यास इथं आपला युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं. इथं जर नवीन नोंदणी
इथं बघा, इथं दिलेलं आहे नवीन नोंदणी कशी करायची. अधिकृत नंबर जाऊन सुरुवाती नोंदणी करायची, नंतर लॉग इन, नंतर अर्जंट, नंतर शुल्क भरणं आहे बघा. तर नवीन उमेदवारी करायचं असल्यास इथं दाबायचं रजिस्ट्रेशन. इथं बघा, इथं सुरुवातीला आधार नंबर टाकायचा, नंतर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर पूर्ण रजिस्ट्रेशन ओपन होतं. इथं बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 24-25. धन्यवाद मित्रांनो. आज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.